आवाज दाबून बोला लागते, कारण 7वा वेतन आयोग घेते ना. आणि त्यानं जर असं केलं तर 353 अटक. मग तुमचा आमच्यासाठी असणारा कायदा 5 मिनिटात कारवाई होते. आणि शेवा हमी कायद्यामध्ये 7 दिवसाच्या वर ते फाईल टेबलवर राहिली तर शिस्तभंग आणि त्याचं निलंबनाच्या कारवाईचे आदेश आहे. त्या कायद्याखाली 2015 मध्ये हा कायदा स्थापित झाला आणि 2015 पासून एकही कारवाई सेवा हमी कायद्याची या राज्यात झाली नाही. आता बच्चू कडू आला. आता या सेवा हमी कायद्याची कारवाई जो चांगला अधिकारी आहे त्याच्या डोक्यावर घेऊ आणि विनाकारण गरीबाची फाईल थांबवली तर तुझी सर्व्हिस थांबल्याशिवाय राहणार नाही. ते थांबवणारच. सामान्य माणसाला अडचणीत आणता कामा नये. सामान्य माणूस आम्हाला देवासमान आहे, त्याच्याशिवाय दुसरं आमचं काही लक्ष नाही आहे. आणि म्हणून विनाकारण एक महिना 4 महिने 1 वर्ष जर फेरफार व्हासाठी लागत असेल आणि तरी जर आमचा अधिकारी तहसीलदार काही करत नसणार तर गाठ बच्चू कडू सोबत आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही हे दुरस्त दूध का दूध और पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही राज्यमंत्री आहे विसरून जाऊ आणि राज्यमंत्री कसा असते हे प्रशासनाला दाखवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या सामान्य माणसाला त्रास होता कामा नये. आम्ही व्यवस्था आहे गणराज्य दिन, प्रजासत्ता दिन, प्रजासत्ता प्रजेचं राज्य. आमचा कर्मचारी अधिकारी आमच्या घरापर्यंत येऊन काम केलं पाहिजे, नोका करू. पण तुमच्या दारापर्यंत आलेल्या माणसाला तुम्ही जर पैशासाठी आणि तुम्ही फक्त आपल्या मतलबासाठी जर थांबून ठेवत असाल तर आम्ही कुठेही सहन करू. ते विटा असो का महाराष्ट्रात कुठेही घडो, सगळे कामं सोडून अचानकपणे ऑफिसमध्ये जाऊ, व्यवस्थित त्याचा फाईलची टिप्पणी पाहू, त्या फाईलचं लेटरचा प्रवास पाहू आणि प्रवासात कुठं जेवण केलं फाईलनं, कुठं नाश्ता केला, कुठं फाईल झोपली, हे सगळं तपासल्या जाईल. आणि जर ते फाईल झोपली किंवा थांबली तर मग सेवा हमी कायदा आहे. कायद्याच्या पळ्याला आम्ही वागत नाही. बच्चू कडून कायदा कधीही मोडला नाही. आम्ही कायद्याचे भक्त आहोत. पण कायदा कोणी मोडत असन आणि मोडल्यावर वरचा अधिकारी त्याला जर संरक्षण देत असन तर कायदा हाती घेतल्याशिवाय राहणार नाही.